चॅनल्स अमित कोळकर अकॅडमी. बघा आज आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन नंबर 3 मधला 5वा क्वेश्चन चालू आहे. ठीक आहे, अजून टोटल 10 क्वेश्चन राहिलेले आहेत. आणि ज्यांनी कोणी पहिला प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल, वर आयकॉन दिसत असेल, पहिला तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, आणि जे कोणी चॅनल नवीन असतील ते सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी देतो. बघा याच्यात काय करायचंय, इंटिग्रेशन 0 to 3 x स्क्वेअर 3 - x रेज टू 5/2 dx आहे. ठीक आहे, थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, मग आपल्याला प्रॉपर्टी यूज करावं लागेल. वी हॅव, कोणती प्रॉपर्टी आहे? वी हॅव इंटिग्रेशन ऑफ f of x 0 to a dx इक्वल टू 0 to a. कोणची प्रॉपर्टी यूज करणार? इथे येणार f of a minus x dx. जिथे जिथे x आहे तिथे तुम्हाला a minus x पुट करावं लागेल. ठीक आहे, कसं पुट करणार बघा. I इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 3. बघा पहिले हे लिहायला लागेल ना मला. काय लिहिणार इथं? a minus x. a काय इथं 3 म्हणजे x चेंजिंग बाय काय लिहिणार? 3 minus x. जिथे जिथे x आहे तिथे काय पुट करणार? 3 minus x चेंज करायचं. ठीक आहे, इथे येणार I इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 3 x च्या जागी 3 minus x ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि इथं 3 minus x च्या जागी 3 minus x पुट करायचं. 3 minus x रेज टू 5/2 ऍज इट इज. इथं dx. नंतर इंटिग्रेशन 0 to 3 हा हे ब्रॅकेट ओपन करतो मी. बघा ब्रॅकेट ओपन कसं करणार? पहिलं 3 चा स्क्वेअर म्हणजे येणार 9 मायनस 2 into a into b. ठीक आहे, a minus b ब्रॅकेट होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्याच्यानंतर 2 into a into b 2 into 3 दॅट इज 6 into x प्लस x चा स्क्वेअर x स्क्वेअर. हा इथं काय येणार? 3 minus 3 0 येणार, आणि हा मायनस हा मायनस प्लस x रेज टू 5/2 dx. आता ह्या टर्मने आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय येणार? I इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 3. ओके, सेम तसंच. आणि हे इथं आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे इथे येणार 9x रेज टू 5/2. हे इकडे मल्टिप्लाय करा -6 x रेज टू. बघा इथे एक x आहे, इथे एक x आहे, इथे x1 आहे, इथे x रेज टू 5/2 आहे. 5/2 म्हणजेच काय होणार? 1 प्लस 5/2. ठीक आहे, बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन होणार. 2 1 जा 2, 2 प्लस 5 7, 7/2 येणार इथं. 7/2. नेक्स्ट हे इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे x स्क्वेअर आहे. हा, आणि इथं x ने आतमध्ये मल्टिप्लाय होणार. पॉवर किती? 5/2. 5/2. 2 2 जा 4, 4 प्लस 5 9 म्हणजे 9/2 येणार. काय इथं प्लस x रेज टू 9/2. ठीक आहे, असं येणार इथं. त्याच्यानंतर पुढे बघा काय करायचंय. डायरेक्ट आता इंटिग्रेशन काढणार dx. इंटिग्रेशन डायरेक्ट काढतो म्हणजे काय काय मिळतं? इंटिग्रेशन काढल्यावर येणार. बघा आता नेक्स्ट काय करायचं इथं. इंटिग्रेशन आतमध्ये ना, इंटिग्रेशन आतमध्ये न्यायला काय होणार? 9 पॉवर मध्ये एक ऍड होणार म्हणजे काय होणार? 5/2 आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक ऍड करायचंय म्हणजे काय होणार? 7/2 होणार. 2 1 जा 2, 5 प्लस 2 7, 7/2 म्हणजे इथे येणार x रेज टू 7/2. खाली पण काय येणार? 7/2. 2 कुठे जाणार? वर जाणार. ठीक आहे, -6 1 ऍड करा. 7/2 मध्ये 1 ऍड करा. 2 1 जा 2, 2 प्लस 7 दॅट इज 9 म्हणजे इथे येणार x रेज टू 9/2 अपॉन 9/2. 2 वर जाणार. ठीक आहे, प्लस ह्याच्यामध्ये 1 ऍड करा. x रेज टू 11/2, 11/2 2 वर जाणार. 0 to 3 लिमिट. ठीक आहे, लिमिट काय येणार? 0 to 3. मग आता 3 पुट करायचं. 9 काय काय येणार बघा? 2 x रेज टू इथं येणार x च्या जागी 3 रेज टू 7/2. खाली येणार 7. ठीक आहे, पुढं 3 2 जा आणि 3 3 जा, आणि इथं 2 2 जा 4. इथं काय येणार? 2 2 जा 4, 4/3 बाहेर. हा, आता x च्या जागी 3 अपर लिमिट पुट करतोय ना आपण,
3^9/2 प्लस 2/11 म्हणजेच इथे येणार 3^11/2. ठीक आहे. बघा आता पुढं, आता इथे काय करू शकतो आपण, 9 ने 2 ला मल्टिप्लाय करा म्हणजे इथे येणार 9 2 18/7 3^7/2 मायनस इथं काय करू शकतो, काय करू शकतो सांगा. इथं काय येणार, हाय तसंच ठेवा 4/3 3^9/2 प्लस 2/11 3^11/2. हा एवढा आन्सर फायनल काढू शकता तुम्ही. आय इक्वल टू, अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर सिम्प्लिफाय करू शकता. ठीक आहे. कॉमन तुम्हाला जसं काढता येईल तसं काढायचं. इथे 11 आहे ना, 11 दिलेलं आहे, व्यवस्थित दिसला पाहिजे. तुम्ही 3^7/2 कॉमन काढू शकता ह्याच्यातून. इथे 3^7/2, इथे 3^7/2 कसं कॉमन काढता येईल तसं काढा तुम्ही. ठीक आहे. कॉमन काढत यायला पाहिजे तुम्हाला याच्यातून. काय करणार इथं मला असं लिहायचं 7/2 म्हणजे काय करणार 9, इथं रूट मध्ये समजा हे रूट मध्ये 9^9 आहे. ठीक आहे. मग कसं करणार तुम्ही 9^7 इंटू 9^3 लिहिणार. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू काढून मग इथं 9^7 राहणार, ते 7/2 राहणार. मग ते कॉमन काढायचं, व्यवस्थित का लागेल कॅल्क्युलेशन तर तुम्हाला येईल. आणि असंच ठेवलं तर तुम्हाला फुल मार्क्स भेटणारच आहे. ठीक आहे. 100% सांगतो तुम्हाला ह्याच्यात मार्क्स भेटणार आहे. लास्टला कॅल्क्युलेशन काय लागतात, कॉमन काढ. ठीक आहे. जसं तुम्हाला जाईल तसं. एवढं स्क्रीनशॉट काढा. ना क्वेश्चन नंबर 6.1 बघा. आता इथं क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे, I इक्वल टू इंटिग्रेशन -3 to a x³ अपॉन 9 - x². ठीक आहे. आता तुम्हाला हा प्रॉपर्टी माहिती पाहिजे, I इक्वल टू इंटिग्रेशन -a to a. आतापर्यंत 0 to a होतं प्रॉपर्टी. ठीक आहे. आता -a to a f of x इक्वल टू 0. आता ह्याच्यात काय असणार आहे, जर फंक्शन ऑड असेल तर त्यावेळेस व्हॅल्यू 0 येणार. बघा आता ऑड कसं ओळखायचं, इथं पहिलं फंक्शन लिहायचं f of x. पहिलं मेन फंक्शन काय, x³ 9 - x² dx. ठीक आहे. हा मेन फंक्शन आहे. त्याच्यानंतर ना f of -x, पहिला f of x ची व्हॅल्यू ऍज इट इज द्यायचं. मग आता x च्या जागी -x पुट करा म्हणजेच काय ना -x³ अपॉन 9 - x². जिथे जिथे x आहे तिथं फक्त मी -x टाकलाय. ठीक आहे. -x³ 9 - x च्या जागी -x². इथे येणार f of -x इक्वल टू -x³ काय तर दॅट इज -x x³ होणार. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आणि मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे -x³ राहणार. आणि इथं 9 मायनस इव्हन पॉवरचा निगेटिव्ह काय येतो, पॉझिटिव्ह येतो. म्हणजे इथं x² राहणार. ठीक आहे. आतमध्ये पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह होणार. ठीक आहे. 9 - x². आता ह्याच्यात बघा, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कम्पेअर करा. बघा हा मायनस, इथं मायनस आहे का, नाही. म्हणजे हे मायनस असं लिहितो मी x³ अपॉन 9 - x². ठीक आहे. आणि f of -x इक्वल टू ही व्हॅल्यू इक्वल टू लिहितोय. बघा ही व्हॅल्यू कोणाची, याची. सेम दिसतंय आणि निगेटिव्ह बाहेर काढलंय म्हणजे त्याला -f of x ही व्हॅल्यू जी आहे याची. बघा सेम दिसतंय, निगेटिव्ह म्हणजे -f of x ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. म्हणजे काय लिहायचं, f of x फंक्शन इज ऑड. ठीक आहे. फंक्शन इज ऑड म्हणजे काय असणार, इंटिग्रेशन -a to a f of x इक्वल टू 0 येणार फॉर प्रॉपर्टी. ठीक आहे. बाय प्रॉपर्टी नुसार. ठीक आहे. प्रॉपर्टी मी सांगितलं नाही, पण एक्झामच्या अगोदर मी तुम्हाला प्रॉपर्टी आणि थेरम साठी सांगणार आहे. ठीक आहे. पुढे बघा म्हणजे इथे काय येणार, म्हणजे क्वेश्चन काय असणार आपला -3 to 3. क्वेश्चन होता आपला x³ अपॉन 9 - x² इज ऑल्सो 0. दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे हा फंक्शन ऑड आहे
मग ऑड फंक्शनचं इंटिग्रेशन 0 येतं. ठीक आहे, असं डायरेक्ट प्रूफ केलं प्रॉपर्टीवर. टेक दिस स्क्रीनशॉट. नंबर 7th वन बघा. आता 7th मध्ये काय, इंटिग्रेशन I इक्वल टू -π/2 to π/2. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर्टी तेच आहे ना आपली. कोणती प्रॉपर्टी, -a to a f of x इक्वल टू 0. ठीक आहे, आधी तर दाखवायचं आपल्याला फंक्शन ऑड आहे म्हणून. कसं दाखवणार आता, पहिलं फंक्शन ऍज इट इज लिहिणार. लेट फंक्शन ऍज इट इज, इथं लॉग आहे, लॉग ऑफ 2 - sin x अपॉन 2 प्लस sin x. ठीक आहे, म्हणजे इथं काय काय येणार आता पुढं, -π/2 आणि 2π/2 आहे ना. मग फक्त काय करणार आपण, x च्या जागी -x टाकणार. मग काय येणार, -x इक्वल टू लॉग ऑफ 2 - sin -x अपॉन 2 प्लस sin -x. बघा आता काय ते, हा sin -x काय असतं, sin -θ दॅट इज -sin θ येतं. ठीक आहे, मग आता इथं काय काय येणार, इथं तुमचं येणार लॉग ऑफ 2 इथं प्लस होणार sin x होणार. ठीक आहे, 2 प्लस sin x, खाली इथं काय येणार, हा मायनस इथं येणार, म्हणजे 2 sin x येणार. ठीक आहे, मग आता या दोघांचा रेसिप्रोकल करतो मी. रेसिप्रोकल करताना काय होणार, म्हणजे रेसिप्रोकल कसा करणार बघा, इथे येणार f ऑफ -x इक्वल टू हे वर आणि हे खाली. रेसिप्रोकल करतो. रेसिप्रोकल करत असताना म्हणजे ऍक्च्युअली व्हॅल्यू कसं असणार, लॉग ऑफ ही व्हॅल्यू वर ही व्हॅल्यू खाली. रेसिप्रोकल करतोय म्हणजे 2 sin x अपॉन 2 प्लस sin x. आता असं करत असताना मग रेसिप्रोकल करतोय ना, म्हणजे -1 लिहिणार. ठीक आहे, ऍक्च्युअली ही व्हॅल्यू खाली आणि ही व्हॅल्यू वर, म्हणजे मी -1 लिहिणार. म्हणजेच काय होणार, परत सॉल्व्ह करायचं म्हटल्यानंतर परत हे खाली येणार, हे वर जाणार. ठीक आहे, म्हणजे ह्याला म्हणतात रेसिप्रोकल. ठीक आहे, आणि हा मायनस पुढे येणार. लॉगचा रूल काय, लॉगच्या अँगलला निगेटिव्ह असेल किंवा पॉवर असेल, पॉवर खाली घेतो आपण, म्हणजे तिथे येणार मायनस लॉग ऑफ 2 sin x अपॉन 2 प्लस sin x मायनस. बघा ही व्हॅल्यू कोणाची, ही व्हॅल्यू म्हणजे f ऑफ x, म्हणजे मायनस f ऑफ x. ठीक आहे, म्हणजे f इज ऑड फंक्शन. सो प्रॉपर्टी यूज करायचं आपण इथं. मग त्याच्यानंतर प्रॉपर्टी मध्ये काय तर 0 येतं ऑड असेल तर, म्हणजे हे पण व्हॅल्यू काय ना 0. म्हणजे I इक्वल टू इंटिग्रेशन -π/2 to π/2 log of 2 sin x upon 2 plus sin x is also equal to 0. इथं dx द्यायचं राहिला, dx equal to 0. ठीक आहे, एकदम इझी आहे ऑड फंक्शन. ऑड फंक्शनची प्रॉपर्टी यूज करताना कसं कळणार, इथं मायनस काहीतरी a असेल आणि प्लस a असणार, -π/2 π/2. ठीक आहे, असं ओळखून जायचं लगेच. टेक दिस स्क्रीनशॉट. मग क्वेश्चन नंबर 9th वन बघा. आता 8 वाला जो क्वेश्चन आहे ना, तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो, थोडा मोठा आहे. ठीक आहे, इथं बघा आता I इक्वल टू इंटिग्रेशन -π/4 to π/4 x क्यूब sin रेस टू 4x sin रेस टू 4x dx. आता इथं काय करणार तुम्ही, सेम -a to a ना, तर परत इथं ओळखायला लागणार आपल्याला. लेट f of x इक्वल टू ऍज इट इज फंक्शन x क्यूब sin रेस टू 4x. ठीक आहे, आता ऑड घेण्यासाठी काय करणार, x च्या जागी -x पुट करायचं, -x रेस टू क्यूब sin रेस टू, आता हे 4 आहे ना, मी बाहेर लिहितो आणि x च्या जागी -x टाकतो. ठीक आहे, 4 बाहेर लिहितो, असं करणार. मग आता इथे येणार -x चा क्यूब -x येणार, हा, आणि इथं sin x येणार, sin x आणि रेस टू 4 आहे, म्हणजेच काय म्हणजे इव्हन पॉवरचं जी काही व्हॅल्यू असेल, -4 आहे समजा, आणि रेस टू इव्हन आहे, इव्हन नंबर आहे,
तर काय करतो, ह्याचा रेस टू 4 लिहिणार आणि हे निगेटिव्ह निघून जाणार. ठीक आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह येणार. म्हणजेच काय येणार, मायनस एक्स इथं पॉझिटिव्ह साइन रेस टू 4 एक्स येणार. म्हणजे हे फंक्शन कोणचं आलं, मायनस, हे वर लिहितो वाटलं तर इथे येणार काय येणार इथं आता, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस, हा इथे एक्स क्यूब लिहायचं राहिलं ना, एक्स क्यूब. ठीक आहे, असं सिलेबस स्टेप होता थोडाफार. ठीक आहे, थोडा ऍडजस्ट करायचं. मायनस एक्स क्यूब साइन रेस टू 4x ही व्हॅल्यू कोणाची आहे, एफ ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे मी ह्याच्या जागी एफ ऑफ एक्स लिहिणार, मायनस एफ ऑफ एक्स. दिसतंय का, ऑड फंक्शन आहे, निगेटिव्ह आलंय, म्हणजे एफ इज ऑड फंक्शन. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर्टी काय असते, वी हॅव इंटिग्रेशन ऑफ मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. ऑड फंक्शनला प्रॉपर्टी 0 येते. ठीक आहे, म्हणजे ही व्हॅल्यू पण काय असणार आहे, 0. म्हणजे त्यांना आय इक्वल टू इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 एक्स क्यूब साइन रेस टू 4x dx इक्वल टू ऑल्सो 0. म्हणजे ह्याची व्हॅल्यू पण 0 कारण फंक्शन काय आहे, ऑड आहे म्हणून. टेक दिस मेजर.